आने पठारावरील नळवणे येथील कुलस्वामी खंडोबा मंदिर असलेल्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी महोत्सव आणि 18वा सुवर्ण कलशारोहण वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्त खंडोबा गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे 5 वाजता खंडोबा देवाला मंगल स्नान घालून महाअभिषेक करण्यात आला। त्यानंतर देवाची चांदी पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 12 वाजता शाहीर ठकसेन शिंदे आणि पार्टी यांचा जागरणाचा व खंडोबाच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला। दिवसभरात असंख्य खंडोबा भक्तांनी गडावर कुलधर्म कुलाचार करून सदा आनंदाचा येळकोट व येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करीत रांगेतून देवाचे दर्शन घेतले। देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी दिवसभर महाप्रसाद आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती। त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। तसेच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। सायंकाळी 4 ते 6 वाजता हरिभक्त परायण यशवंत महाराज थोरात यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले। रात्री 8च्या नंतर नेत्रदीपक शोभेच्या दारूचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी देवस्थानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आयफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व पोलीस मित्र संघटनेचे कर्मचारी यांनी यात्रेतील सुरक्षा व्यवस्था उत्तम रीतीने पार पाडली। श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्त समस्त ग्रामस्थ नळवणे, नवलेवाडी, सुरकुलवाडी तसेच जय मल्हार सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्तम सहकार्य केले, अशी माहिती श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली। तमाम महाराष्ट्राचे कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेराय, त्याचप्रमाणे नळवणे गावचं ग्रामदैवत श्रद्धास्थान श्री कुलस्वामी खंडेरायाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ब्रह्मलीन परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्र नळवणेमध्ये आज श्री कुलस्वामी खंडेरायाचा मंदिर जीर्णोद्धार व सुवर्ण कलशारोहणाचा 18वा वर्धापन दिन, त्याचप्रमाणे कुलस्वामी खंडेरायाची चंपाषष्ठी निमित्त आज अतिशय आनंदात श्रद्धापूर्वक उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना पहाटे श्रीची महापूजा महाअभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर सकाळी 8:30 वाजता श्रीची भव्य पालखी मिरवणूक गावामधून गडावर आल्यानंतर श्रीची महाआरती होऊन नैवेद्य अर्पण केल्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। आतापर्यंत हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि श्रीच्या दर्शनाचाही लाभ घेतलेला आहे। त्यासाठी देवस्थानने सकाळपासून खाजगी सुरक्षा व्यवस्था देऊन सर्व भाविकांचं श्रीचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी दर्शन रांग, त्याचप्रमाणे महाप्रसाद सेवन करण्यासाठी त्याही रांगा वगैरे व्यवस्था केलेली आहे। शुद्ध पाण्याच्या पिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून देवस्थानने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आतापर्यंत शेकडो लोकांनी या रक्तदानामध्ये